मित्रांनो, स्मार्ट जिनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज 23 नोव्हेंबर 2025 रोजी TET परीक्षा या ठिकाणी पार पडलेली आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण TET परीक्षेतील पहिला पेपरची या ठिकाणी गणित विषयातील आलेल्या प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पेपर क्रमांक 2 मध्ये असणाऱ्या गणिताच्या प्रश्नांची या ठिकाणी उत्तरे पाहणार आहोत. पाहूयात तर मग उत्तरे लगेचच. पहा, प्रश्न पहिला. एका चौरसाचे क्षेत्रफळ x वर्ग चौरस सेमी आहे. जर चौरसाची एक बाजू 3 सेमी व त्या लगतची बाजू 7 सेमीने कमी केली तर तयार होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा किती चौरस सेमीने कमी असेल? या प्रश्नाचं उत्तर आहे 10x - 21 म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न. प्रश्न आहे 6/5 कंसाचा घन वजा वर्गमुळात 5041 छेद 10चा घन अधिक कंसात 0.7 कंसाचा घन बरोबर किती? या प्रश्नाचं उत्तर येत आहे 2 म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर चा प्रश्न. त्रिकोणाची रचना करण्यासाठी दिलेल्या माहितीवरून कोणकोणते त्रिकोण काढता येतील? याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 C व D फक्त. यानंतरचा प्रश्न. वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 कंसबंद वर्गमुळात 9 अधिक 2 आणि वर्गमुळात 14 बरोबर किती? या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 5 हे उत्तर या ठिकाणी येत आहे. त्यानंतरचा प्रश्न. एका त्रिकोणी कंसात त्रिकोण ABC शेताच्या बाजूच्या लांबी अनुक्रमे AB बरोबर 60 मीटर, BC बरोबर 61 मीटर व AC बरोबर 11 मीटर आहे. जर A वरून बाजू BC वर मध्यगा AT काढली तर त्रिकोण ATBचे क्षेत्रफळ किती? या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 165 चौरस मीटर. पुढचा प्रश्न. Xच्या 20% बरोबर Y, Yच्या 20% बरोबर Z आणि Zच्या 20% बरोबर 266.80 आहे. तर Xची किंमत किती? X बरोबर किती? या प्रश्नाचं उत्तर येत आहे 33,350 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे. चौकोन LMNP च्या कोनांची मापे 4 जसे 5 जसे 7 जसे 8 या प्रमाणात आहेत. तर चौकोन LMNP ह्या चौकोनाचा प्रकार कोणता? म्हणजे हा चौकोनाचा प्रकार कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1 म्हणजेच उत्तर आहे समलंब चौकोन. नंतरचा प्रश्न. अजय व अतुल यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5 जसे 6 आहे आणि 20 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 9 जसे 10 असेल तर अजय व अतुल यांच्या आजच्या वयातील फरक किती असेल? या प्रश्नाचं उत्तर आहे 5 वर्ष. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. नंतरचा प्रश्न आहे. खालील आकृतीमध्ये शून्य केंद्र असलेल्या वर्तुळांची रेषा QS ही स्पर्शिका आहे. PR व्यास आहे. आकृतीत दिलेल्या माहितीवरून त्रिकोण QOT व त्रिकोण SOT एकरूप दाखविण्यासाठी कोणती कसोटी उपयोगात आणावी? या प्रश्नाचं उत्तर येते बा ही कसोटी. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न. जर x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर 7 तर x अधिक 1/x बरोबर किती? याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 3 हे उत्तर बरोबर आहे. नंतरचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्यभागात असतो? तर याचं उत्तर आहे विशालकोन त्रिकोण म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. नंतरचा प्रश्न आहे. 3.1/5 अधिक 13.1/9 वजा 6.3/15 बरोबर किती?
या प्रश्नाचं उत्तर आहे 10.1/9 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 120चा 188वा घात भागिले 7 या भागाकाराची बाकी किती. या प्रश्नाचं उत्तर येतं 1 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर कंसात 2.3चा घन अधिक दुसऱ्या कंसात 1.7चा घन भागिले 2.89 अधिक 2.29 वजा 3.91 बरोबर किती. या प्रश्नाचं उत्तर येते 4 म्हणजेच याचा पर्याय क्रमांक येतो 3. पुढचा प्रश्न आहे खालील आकृतीमध्ये बिंदू A, B व C हे अनुक्रमे बाजू PQ, बाजू QR व बाजू PR चे मध्यबिंदू आहेत. तसेच बिंदू L, M व N हे अनुक्रमे बाजू AC व बाजू AB व बाजू BC चे मध्यबिंदू आहेत. जर त्रिकोण PQRच्या बाजू 15.5 सेमी, 12.7 सेमी व 9.4 सेमी आहे तर त्रिकोण LMN ची परिमिती किती. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4 म्हणजेच या ठिकाणी 9.4 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर चा प्रश्न आहे x अधिक 1 ने कंसात xचा 57वा घन अधिक 57ला भागल्यास येणारी बाकी किती. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1 म्हणजेच उत्तर आहे 56 हे बरोबर आहे. नंतरचा प्रश्न आहे खालील चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. किरण PA व किरण SA अनुक्रमे कोन QPS व कोन RSP चे कोन दुभाजक आहेत. तर कोन PAS म्हणजे हा कोन याचं माप किती अंश असेल. तर या ठिकाणी याचा पर्याय क्रमांक आहे 4 म्हणजे उत्तर आहे 90 अंश. त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या उदाहरणात व्यस्त चलन आहे. पर्याय क्रमांक या ठिकाणी याचं 4थं बरोबर आहे. कोणता. विद्युत रोधातून वाहणारी विद्युतधारा व रोधात निर्माण होणारी उष्णता हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न B हा वर्तुळ केंद्र व रेख AD व CD स्पर्शिका खंड आहेत. तर खालील चौकोन ABCDचा प्रकार कोणता. तर या प्रश्नाचं उत्तर येते फक्त पतंग म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. नंतरचा प्रश्न आहे कंसात x-3 हा कंसात x² - 2x - 3 व कंसात x² - rx kx - 6 कंसबंदचा मसावी आहे. तर k ची किंमत काढा. तर k ची किंमत येते 1 म्हणजे पर्याय क्रमांक आपला 2 बरोबर आहे. नंतरचा प्रश्न आहे एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किंमतीच्या 5/8 पट आहे. तर शेकडा तोटा किती. तर याचं उत्तर आहे 37.5% म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न खालील चौकोनाची रचना करण्याकरिता दिलेली माहिती अपूर्ण आहे. पुढीलपैकी कोणती माहिती दिली तर त्या चौकोनाची रचना करणे शक्य होईल. तर याचा पर्याय क्रमांक आहे 3 म्हणजे बाजू PR ची लांबी व कोन PQR याचे माप जर दिले तर म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं काय आहे बरोबर आहे. चला यानंतरचा प्रश्न x अधिक y बरोबर 7 चा आलेख कोणत्या चरणातून जाणार नाही. या प्रश्नाचं उत्तर येते तृतीय चरण म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न एका वृत्तचिती आकाराच्या पाण्याच्या टाकीची त्रिज्या 2.8 मीटर व उंची 3.5 मीटर आहे. एका व्यक्तीला रोज सरासरी 70 लिटर पाणी लागते. तर पूर्ण भरलेल्या टाकीतील पाणी रोज किती व्यक्तींना पुरेल. इथे पाय 22/7 घ्यायला सांगितलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 1232 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न 100 संख्यांची सरासरी 40 आहे. जर त्यापैकी एक संख्या 30 आहे आणि 30 ऐवजी 70 ही संख्या घेतली व इतर संख्या तशाच ठेवल्या तर नवीन सरासरी किती येईल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 40.4 हे उत्तर बरोबर आहे.
त्यानंतरचा प्रश्न, एका व्यक्तीने 2000 रुपये दशादशे 5 रुपये या दराने 2 वर्षाकरिता बँकेत ठेवले तर त्याला मिळणारे चक्रवाढ व्याज किती? या प्रश्नाचं उत्तर आहे 205 रुपये. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 1230 रुपये किमतीच्या साडीवर 12% सूट दिल्यास साडीची विक्री किंमत किती? तर या ठिकाणी 12% सूट दिल्यानंतर साडीची विक्री किंमत येते 1177.60 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न, खालील आकृतीमध्ये एका समलंब चौकोनाच्या आकाराचे खेळाचे मैदान दाखविले आहे. त्या मैदानाचे क्षेत्रफळ काढा. तर या प्रश्नाचं उत्तर येत आहे 2700 चौरस मीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न, 11/3, 3/5, 7/9, 5/7, 9/11 यांना चढत्या क्रमाने लिहिल्यास मधली संख्या कोणती? तर याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे 7/9 हे उत्तर बरोबर आहे. आणि या पेपरमधला 2 नंबर पेपरमधला शेवटचा प्रश्न गणिताचा, 3 क्रमगत नैसर्गिक संख्या अशा आहेत की लहान संख्येचा 5 पट ही मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 19 जास्त आहे. तर त्या 3 संख्यांची सरासरी काढा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 28 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. मित्रांनो, TET 2025 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेली ही शिक्षक पात्रता परीक्षा, यामध्ये या ठिकाणी पेपर क्रमांक 2मध्ये आलेल्या गणितांची उत्तरं या ठिकाणी आपण पाहिली. लवकरच आपण या प्रश्नांचे स्पष्टीकरण या ठिकाणी पुढील व्हिडिओमध्ये टाकणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल. धन्यवाद.